विभागाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लाखो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी वाया गेलंय, तर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय। धुळे शहरातील जुना आग्रा रोड येथे गेल्या अनेक दिवसांपासून SSVM महाविद्यालयाच्या समोर भूमिगत गटारीचे काम सुरू असून याच मार्गावरून हजारो नागरिक ये-जा करीत असताना यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश असून मात्र गेल्या काही वर्षांपासून भूमिगत गटारीचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या रहदारीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतोय। तर अशातच या ठिकाणी पूलगत गटारीचे काम सुरू असतानाच धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनला गळती लागली आहे। या ठिकाणाहून दररोज लाखो लिटर पाणी वाया जातंय, तर शुद्ध पिण्याचे पाणी देखील वाया जातंय। मात्र याकडे मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र बघायला मिळतंय। यामुळे आज सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे यांनी या वाया जाणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी अंघोळ करून प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय। काम पूर्ण झालं नाही तर येत्या 8 दिवसात पुन्हा जनआंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। महानगरपालिकेचा अधिकार आहे, पाणी चाललंय पिण्याला 10 दिवस पाणी येत नाही। राधानगरी धरणाचे 4 दरवाजे पुन्हा उघडलेत। कोल्हापूर शहरात पावसाची संततधार असून धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडलेत। धरणाचे 3, 4, 5, 6 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून प्रत्येकी 1428 क्युसेक्स मिळून 5712 पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। तर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। हे सरकार लुटोवाटोमध्ये लागलंय असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी मुंबई दौऱ्यावर असून ते नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। तर यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना नाना पटोले म्हणालेत की हे गरिबांच्या विरोधातले सरकार आहे। आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली असून विरोधक राजकारण करतात असे म्हणणाऱ्यांना लाज वाटायला हवी। सरकार यांचे आहे मात्र तरीही नराधम बिनधास्तपणे फिरतात। तर अशा प्रकारचे बलात्कारी घटना घडतात, तर अशा वेळी सरकारने योग्य कारवाई करण्यापेक्षा विरोधकांवर टीका करणे आणि भ्रष्टाचार करणे यावरच वेळ घालवलाय। राज्यात ना शेतकरी ना तरुण ना राज्यातील जनता सुखी आहे। तरुणांच्या हाताला रोजगार नाहीये, यावर कोणतीही उपाययोजना न करता केवळ तिजोरीची लूट करण्याचे काम सरकार करते। हे सरकार लुटोबाटोमध्ये लागलं असून अशी प्रतिक्रिया यावेळी नाना पटोले यांनी दिली आहे। बघा, निवडणुका तर केव्हा लागतील हा अजून काही सांगता येत नाही, कारण की निवडणूक आयोगच आता भाजपच्या कार्यालयात बसतं असं चित्र आपण पाहतोय। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा लाल किल्ल्यामध्ये बोलत होते की 1 नेशन 1 इलेक्शन आम्हाला आणायचं आहे, पण देशामधल्या 4 राज्यातल्या निवडणुका पण घ्यायला ते घाबरतात आणि त्याच्यामुळे 2 राज्यातच निवडणुका त्यांनी जाहीर केल्या। त्यामुळे ती एक शंका आहे। पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आता आहे कायदा सुव्यवस्थेची ती भयावह आहे। शाळेतल्या मुली सुरक्षित नाही, एक घटना नाही बदलापूरची, अशा घटना रोज आपण आज पण आपल्याला त्या घटना पाहायला मिळतात आहेत। म्हणजे घराच्या समोर उभ्या असलेल्या 13 वर्षाच्या पोरीला उचलून घेऊन जाऊन नराधमांनी सोडलं नाही असं आता कायद्याचा, पोलिसांचा आणि सरकारचा धाकच राहिला नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्याच्यावरही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात की विरोधक राजकारण करतात आहे। आता यांना ते पण बोलायला लाज वाटतं की नाही वाटत हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे। सत्ता तुमच्या हातात आहे। हे नराधाम हे अशा पद्धतीचं करू शकतात, याचा अर्थच तुमचा त्यांना पाठिंबा आहे का? आपल्याला माहितीसाठी सांगतो की गुजरातमध्ये एका नराधामाने एका मुलीवर अत्याचार केला, तिला अत्याचार झाल्यानंतर तिला जीवे मारलं, त्याला जेल झाली, पण त्याला भाजपच्या लोकांनी सोडवलं आणि जेव्हा तो जेलच्या बाहेर आला तर त्याचं जसं त्यानं देशातला काही फार मोठा चांगला कार्यक्रम काम केलेला आहे म्हणून त्याचं स्वागताची जय्यत तयारी गुजरातमध्ये आपण पाहिली। म्हणजे ह्या नराधमाला असं वाटतं की भाजप सत्तेत आहे, भाजपचं अलायन्स सत्तेत आहे, तर आम्हाला सगळी मोकळीक आहे, अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे।
आणि त्याच्यात हे लोक असं बोलत असतील की विरोधक राजकारण करतात. आम्हाला राजकारण करायचं नाही आहे. आज कोणाची तरी मुलीचं झालं, उद्या कोणाच्या तरी मुलीचं होईल. आणि महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे. आताच आपण त्यांना नतमस्तक झालो. इथं महिलांचं सन्मान असलेलं हे राज्य आहे. या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं चित्र होत असेल ना, इथं शेतकरी सुखी आहे, ना छोटा व्यापारी सुखी आहे, ना आमचा तरुण शिकलेला मुलं मुली त्यांना हाताला काम नाही, असा बेरोजगाराचा महाराष्ट्र हा निर्माण झाला. राज्याचा सरकारचं एकमेव काम असं आहे की जनतेच्या नावाने कर्ज गोळा करा आणि त्या कर्जाला लुटा आणि राज्याच्या तिजोरीमध्ये राज्याच्या जनतेचा जो घामाचा पैसा जीएसटी जातो त्याची लूट माजलेली आहे. आणि 3 तोंडाचं हे सरकार आहे, लूटमार मध्ये लागलेलं आहे, लुटोबाटो मध्ये लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था आणि हे सगळ्या गोष्टी संपल्यामुळे आज आपण पाहतो की ही तुम्हाला निवडणुकीची रॅली वाटतं, पण हा सगळा जनतेचा आक्रोश आहे आणि हा रस्त्यावर आलेला आहे. तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.